त्यावेळी जनकपुरीत उत्सवाचं वातावरण होतं. प्रभू श्रीरामाने शिवधनुष्य तोडून आपले पराक्रम दाखवले होते. राजा जनकांनी आपली कन्या सीता यांचा विवाह प्रभू श्रीरामांशी लावला. त्यांनी प्रभू श्रीराम आणि सीता यांसाठी सोन्याचा रथ बोलावला होता. सोन्याच्या रथात बसून राम आणि सीता अयोध्येकडे निघाले. प्रभू श्रीराम विवाह करून अयोध्येत येत आहेत ही आनंदाची बातमी अयोध्येत वाऱ्यासारखी लटली. रस्त्यांवर तोरणं आणि फुलांच्या माळा लटकल्या. धनुष्य तोडणारा वीर भारी प्रभू श्रीरामचंद्र की जय. आपल्या आजोबांच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. भेटूया पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा.